बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिंदे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीतील राजकमल चौकात तीव्र आंदोलन केले। वाल्मिक कराडच्या बैलाले वाल्मिक कराडच्या बैलाले वाल्मिक कराडच्या बैलाले आंदोलनादरम्यान वाल्मिक कराडच्या पोस्टरची फाडाफाड करण्यात आली आणि त्यावर चपलांचा वर्षाव करण्यात आला। वाल्मिक कराडच्या बैलाले वाल्मिक कराडच्या बैलाले आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात संताप व्यक्त केला। युवा सेना जिल्हा प्रमुख राम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे, शहर प्रमुख अजय महल्ले, सेनेच्या जिल्हा प्रमुख कोमल बद्रे, आरोग्य विभागाच्या सोनाली देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील केने, कामगार सेनेचे वेदांत तालन तसेच पंकज मुळे, राजेश पाठक यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते। आमची मागणी मान्य झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला असून राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। संतोष अण्णा देशमुख यांचा जो वाल्या आहे, ज्या वाल्याने हे सर्व कारस्थान घडून आणलं, त्या वाल्मिक कराड यांना आणि त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची सजा झाली पाहिजे। याकरिता आज युवा सेनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत असून संतोष अण्णा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी प्रथमतः मागणी आज युवा सेना अमरावती शहर जिल्ह्यातर्फे तसेच शिवसेना अमरावती महानगरतर्फे करण्यात येत असून संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। सरकार आपलं असताना सुद्धा ही आता आपल्यावरच वेळ येत आहे आंदोलन करायची। सरकार जरी आमचं असलं, परंतु जो हा मारेकरी आहे वाल्या, ज्या वाल्याने हे कारस्थान करून रचून आणलेलं आहे, त्या वाल्या आणि त्या वाल्याच्या सर्व साथीदारांना फाशीच झाली पाहिजे। याच्यात पक्षाचा विषय येत नाही, हा न्यायाचा विषय आहे। कुठेतरी माणुसकीचं नातं हे जिवंत राहिलं पाहिजे। या उद्देशानं संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनाची रूपरेषा मार्फतच संतोष अण्णा कुटुंबियांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो। वाल्या म्हणजे वाल्मिक कराड यांनी जी अमानुषपणे हत्या केलेली आहे संतोषजी अण्णा यांची, त्यांच्या निषेधार्थ आम्ही इथे जमा झालेलो आहे। आज आपण जे बघतोय संभाजी महाराजांचा पिक्चर सध्याच झालेला आहे आणि त्याच्यात औरंगजेबाचा जो रोल आपण त्याच्यात बघितलेला आहे, तो औरंगजेबाचा रोल इथे या वाल्यानी केलेला आहे। ज्या अमानुषपणे संतोष अण्णाची हत्या करण्यात आली, जे फोटो काल व्हायरल झालेले आहेत, त्या फोटो इतके गलिच्छ जर राजकारण जर या पद्धतीने होत असेल बीड जिल्ह्यामध्ये, तर या गोष्टीचा निषेधार्थ आम्ही इथे आज जमा झालेलो आहे आणि वाल्याला ही फाशी झालीच पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचं मत आहे। कारण जर राजकारण या पातळीवर जाऊन करत असतील तर त्या राजकारणाला अर्थ नाही आहे। वाल्मिक कराडला फाशी जर झाली नाही तर आपलं आंदोलन पुढील या राज्य सरकारच्या आपल्या सरकारच्या विरोधात राहणार का? सरकार कोणाचाही असो, जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे। शिवरायांची, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांची आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांची एकच शिकवण आहे, जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे आणि चुकीला विरोध केला गेला पाहिजे।